जखर्या अध्याय 9। हद्राख देशाविषयी परमेश्वराची वाणी। ती दिमिश्कास पोहोचवून तेथे स्थिर होईल, कारण परमेश्वराची नजर मनुष्य जातीकडे व इस्रायलाच्या सर्व वंशाकडे आहे, त्याच्या सीमेवरल्या हमाथाकडे आणि सोर व सिदोन याकडेही ती आहे, कारण ती फार शहाणी आहेत। सोराने आपणासाठी मजबूत दुर्ग बांधिला, धुळीप्रमाणे रुप्याचा व रस्त्यावरील चिखलाप्रमाणे सोन्याचा संचय केला। पहा, प्रभू त्याची सत्ता काढून घेईल, त्याची तटबंदी समुद्रात टाकील, ते अग्नीने भस्म होईल। अश्कलोन हे पाहून घाबरेल, गज्जाही हे पाहून वेणा देईल, व एक्रोनही असेच करील, कारण त्याची आशा नष्ट होऊन ते लज्जित होईल। गज्जात राजा नाही असे होईल, अश्कलोनात वस्ती व्हावयाची नाही, अशदोदात जारज वस्ती करील, व मी पलिष्ट्यांचा अभिमान नाहीसा करीन। मी त्याच्या मुखातले रक्त व त्याच्या दातातले अमंगळ पदार्थ काढून टाकीन। तोही आमच्या देवासाठी बचावून राहील। तो यहुदातल्या सरदारासारखा होईल व एक्रोन यबूशासारखा होईल। कोणी येऊ जाऊ नये म्हणून मी सैन्य रोखण्यासाठी माझ्या मंदिराभोवती तळ देईन। जुलूम करणारा पुन्हा त्याजवर चाल करून जाणार नाही, कारण आता मी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे। सियोन कन्ये, जोराने आनंदाचा गजर कर। यरुशलेम कन्ये, गजर कर। पहा, तुझा राजा तुझकडे येत आहे। तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे, गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे। एफ्राईमातले रथ, यरुशलेमेतले घोडे मी नष्ट करीन, युद्ध धनुष्य तोडून टाकण्यात येईल। तो राष्ट्रांबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल, त्याचे अधिपत्य प्रत्येक समुद्रावर व फरात नदापासून तो पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल। तुझविषयी म्हणशील तर, तुझ्याबरोबर केलेल्या कराराच्या रक्तसिंचनामुळे मी तुझ्या बंदिवानास निर्जल गर्तेतून मुक्त करीन। आशा धरून राहिलेले बंदिवान हो, दुर्गाकडे परत या। आज मी हे जाहीर करीतो की मी तुला दुप्पट प्रतिफळ देईन। मी यहुदा रूप धनुष्य वाकवून एफ्राईम रूप बाण लाविला आहे। हे सियोने, मी तुझ्या पुत्रास चेतवीन। हे ग्रीसा, त्यांना तुझ्या पुत्रांविरुद्ध चेतवीन। वीराच्या खड्गाप्रमाणे तुला करीन। त्यांच्यावरती परमेश्वर दृष्टीस पडेल, त्याचे बाण विद्युल्लतेसारखे सुटतील। प्रभू परमेश्वर रणशिंग फुंकील व दक्षिणेकडच्या वावटळीत कूच करील। सेनाधीश परमेश्वर त्यांचा संभाळ करील। ते शत्रूस गिळतील व गोफणगुंडे पायाखाली तुडवितील। ते पितील व द्राक्षारस प्याल्याप्रमाणे गोंगाट करीतील। ते यज्ञाच्या कटोऱ्यांसारखे, वेदीच्या कोपऱ्यांसारखे भरून राहतील।
परमेश्वर त्यांचा देव आपल्या लोकांचा कळपासारखा त्या दिवशी बचाव करील, कारण ते त्याच्या देशात मुकुटावरील रत्नाप्रमाणे उंच स्थानी शोभतील. त्यांची आबादानी केवढी, त्यांचे सौंदर्य केवढे! धान्य तरुणास आणि नवा द्राक्षारस तरुणीस धष्टपुष्ट करील.